नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत म्हणजेच की केवायसी संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आपण आता बघणार आहोत की वडील वारले व पतीही नाही तर अशा महिलांनी ई केवायसी कशा पद्धतीने करायची आहे. तर बेसिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना पुढील हप्ता हे खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे. तर आता वडील वारले, पतीही नाही, तर या लाडक्या बहिणींनी केवायसी कशी होणार आहे? तर लाडक्या बहिणींची जी काही अडचण आहे ती आता ते काय करायचं? तर लाडक्या बहिणींना जो काही केवायसी आता सुरू झालेली आहे, तर कोणी केवायसी केली नसेल तर म्हणजेच की कुठेतरी करायची आहे, म्हणजेच की बोगस लाभार्थी ओळखण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी करणं हे बंधनकारक आहे. या योजनेसाठी स्वतंत्र म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचं जे काही ऑफिशियल पेज आहे, म्हणजेच की जी काही वेबसाईट आहे, अथवा तुम्ही CSC सेंटरच्या आपल्या सरकारवरती जाऊन लाडकी बहीण योजनेची किंवा घर बसल्या देखील करू शकता. तुम्हाला लाडकी बहीण म्हणजेच की गुगलवरती जाऊन सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेची केवायसी व आधार नंबर टाकून व मोबाईल नंबर टाकून कॅप्चा आधार नंबर टाकायचा. तुमच्या जो आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक OTP येणार. तो OTP टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आणि OTP टाकल्यानंतर वडिलांचा किंवा आधारचा म्हणजेच की पतीचा किंवा आधार कार्डचा नंबर विचारला जातो. तर OTP येईल. तर दोन्ही ऑप्शन येईल आणि दोन्ही हे करायचे आहे. तुमची कास्ट टाकायची आहे, अनुसूचित जाती टाकायची आहे, जमाती टाकायची आहे, मागासवर्गीय असेल तर मागासवर्गीय टाकायचे आहे. तुमची जे काही जात आहे त्या जातीचा प्रवर्ग तुम्हाला निवडायचा व सबमिट करायचा आहे. तुमची ई केवायसी इथं होऊन जाणार आहे. म्हणजेच की तपासणार होणार आहे. म्हणजेच की उत्पन्न ज्या महिलांची आणि वडिलांची देखील पतीचे हयात नाहीत त्यांची अडचण होय, म्हणजेच की त्यांच्यासाठी नवीन निर्देश देण्याची मागणी करण्यात येत आहे. नाहीतर त्यांचा हप्ता कायमचा बंद होण्याची भीती आहे. आता वाटत आहे की महिलांचे वडील किंवा पती हयात नाही, ते घटस्फोटी अडचणीत होत असलेल्या महिला नवीन निर्देश देण्यासाठी मागणी येता बरेच सारे व्हिडिओ व्हायरल होत आहे की लाडकी बहीण जर वडील नसेल तर किंवा पती नसेल तर तुम्ही त्या कुटुंबातील कोणाचा आधार कार्ड टाकायचा. पण जसं काही निर्देश आलेले नाही आहे त्या संदर्भातील लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे. म्हणजेच की आता कुटुंबातील एखाद्या आधारचा नंबर टाकून तुम्ही ई केवायसी आहे तिथे यशस्वीरित्या सक्सेसफुल होऊन जाईल. परंतु पुढील हप्ता जो आहे तुमचा ई केवायसी करणं म्हणजेच की पुढील हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणं या ठिकाणी बंधनकारक आहे. म्हणजेच की त्यांचे रहिवासी दाखला, राशन कार्ड व मतदान कार्ड, ओळखपत्र, उत्पन्न दाखला, बँक खात्यांचा सविस्तर माहिती पती अथवा किंवा आधार क्रमांकाशी नोंदवावे लागणार आहे. पण तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योजनांचा लाभ देखील बंधनकारक आहे. जर आता लाडकी बहीण योजना जर लाभार्थी आता बरेच जणांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे की तर तुम्हाला कुटुंबातील कोणाचा आधार नंबर टाकायचा आहे, तर अशी काही माहिती दिलेली नाही आहे. त्या संदर्भातील जी काही लेटेस्ट अपडेट आहे ती सर्वात पहिले माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की 18 तारखेच्या आत जे लेटेस्ट अपडेट येणार आहे. लाडकी बहीण केवायसी करण्याचं जे काही गडबड करू नका. म्हणजेच की 10 तारखेपर्यंत 12 तारखेपर्यंत नंतर शेवटच्या दिवशी तुम्हाला जी काही ई केवायसी त्यांच्याबद्दल लवकरात लवकर माझ्या चॅनलच्या माध्यमातून